स्टार्ट नंतर एक्सेल 2016. एक्सेल 2016ला गेल्यानंतर ब्लँक वर्कबुक ओपन करा. ब्लँक वर्कबुकला गेल्यानंतर उभे जे कॉलम्स आहेत आणि आडवे काय आहेत, रोज आहेत. आता समजा मी इथे शब्द टाईप केला वेन्सडे, तर ह्या वेन्सडेला मला काय करायचे, साईज वाढवायची असेल, मी साईज वाढवली. ह्या शब्दाला मला काय करायचं आहे, बोल्ड करायचं, तर बोल्ड करू शकतो. इटॅलिक, अंडरलाईन, इथे तुम्हाला इफेक्ट दिलेले आहेत 3. त्यानंतर मला जर समजा फॉन्ट चेंज करायचं असेल तर मी फॉन्ट चेंज करू शकतो. त्याची जर मला साईज जेवढी पाहिजे तेवढी मी सेट करू शकतो. आणि इथून मला किती पाहिजे, 36 पाहिजे असेल, तर मला पॉईंटमध्ये पाहिजे असेल तर मी काय करणार, इथे टाईप करणार 45.5 आणि एंटर की प्रेस करणार. आता तुम्हाला इथे दिसेल की एंटर की प्रेस केल्यानंतर त्याची साईज ॲटोमॅटिकली वाढेल. वाढल्यानंतर तुम्हाला टेक्स्टमध्ये जेवढं वाढवायचे असेल याला बोलतो ग्रो फॉन्ट किंवा इन्क्रीज इंडेंट, आणि याला बोलतो डिक्रीज इंडेंट. डिक्रीजने काय होणार आहे, कमी होणार आहे. आता ह्याच जे शीटमध्ये मी जे टायपिंग केलं याला मी सिलेक्ट केलं. सिलेक्ट केल्यानंतर मला कलर द्यायचा आहे रेड, टेक्स्ट कलर बोलतो, आणि ह्याला काय बोलतो आपण, हायलाईट कलर. हायलाईट म्हणजेच काय, याच्या बॅक साईडला मला कलर अप्लाय करू शकतो. आता समजून त्याला उभे जे कॉलम असतात ते टोटल किती असतात, 10,48,576, आणि आडवे जे रोज असतात ते असतात 16,300.